बघा तिकडे मीठ एवढं मीठ आहे, माझे पाय सुद्धा मिठाने भरलेले. हे बघा बर्फ कसं भरतं तसे पाय भरलेले, मस्त आहे एकदम. मित्रांनो, आपण व्हाईट रनच्या जवळ आलेलो आहे. पण इथं माझ्या पाठीमागे घोडे वगैरे काय ऊंट दिसतील तुम्हाला, बऱ्याच ॲक्टिव्हिटी दिसतील. चांगला स्पॉट आहे इथं सध्या तरी, मस्त वाटतं. आत गेल्यावर बघू आपण कसं दिसते वगैरे. बरेच स्टॉल आहे तिथे, लोक भरपूर दिसतील इथं. काय स्टॉल भरपूर असं बिझनेस आहे, खेळण्याचं वगैरे. इथं घोडा आहे, गेट दिसतील इथं. चौघांची टीम आहे मित्रांनो, पाठीमागे दिसतील आमचे चौघ. 1 2 3 4. हात दाखवा असं जरा. या चिवरा कपाकी या रकमा पोचाका या चिकबा फाका व्हाट शिट. व्हाईट रनवर भरपूर पर्यटक आलेले आहेत. प्यारा मोटरिंग चालते याच्यावर. बघल तिकडे पांढरं दिसते का, आणि अशा गाड्या फिरतात. आम्ही एक राईड मारले त्याच्यावर गाडीवरची. बघू शकता मीठ आहे हे. बघल तिकडे मीठच दिसते हे. आपण असं बघू, व्हिडिओ काढतो आपण, लक्षात येईल मीठ किती मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे. जिकडे बघत तिकडे मीठच आहे. पांढरं जिकडे बघत तिकडे पांढरं दिसतंय. भरपूर टुरिस्ट आलेले आहेत. मला दिसले ते पांढरं, आणि जमीन इथं असं पाय असं धसतात त्याच्यामध्ये. कधी इकडे भुजला आला तरी असं खरंच नक्कीच आनंद आहे. मीठ बघा तिकडे मीठ. प्यारा मोटरिंग. लग्न करायचं बघ. हॅलो. कच्छचे रन बघा तिकडे मीठ. आमचे पाय धसतात इथे. जसं बर्फ असतं तसं मीठ आहे इथे. बर्फाच्या प्रदेशात बर्फ जसं मीठ. आणि इथं एक आहे एकदम सपाट असं दिसतं इथं. जिथपर्यंत बघत तिथपर्यंत. पण एवढं आहे जिकडं डार्क मीठ दिसतं असं दाट प्रमाणात. तिथं ओलं झालेलं आहे. आता माझे पाय ओले झालेले आहे. ओलं आहे तिथे, कोरडं नाही. आणि जिथं कोरडं आहे तिथं ॲक्टिव्हिटीज करतात हे लोक. त्या गाड्या वगैरे फिरवतात. हे आमचे 2 काळे शर्ट आणि पिवळ्या शर्टाचे आमचेच माणसं आहेत. बघा तिकडे मीठ दिसतं. एवढं मीठ आहे, माझे पाय सुद्धा मिठाने भरलेले. बघा बर्फ कसं भरतं तसे पाय भरलेले. मस्त आहे एकदम. जसं पुढे जायचं तसं आपण मीठ आहे, पण यामध्ये पाणी सुद्धा आहे. पाय
5 मीठ दिसेल जेवढं ओलं मीठ आहे तिकडे. काही दिवसानंतर ते होईल, पण नंतर हे रण उत्सव संपून जाईल त्याला. 25 किलोमीटर काहीतरी असं नंतर पुढच्या काळात कदाचित जास्त ऊन असेल यामुळे कमी करत असतील की बंद करत असतील. सध्या तर खूप ॲक्टिव्हिटी आणि खूप बघायला मजा येईल. तुम्ही तिकडे बघत असते आणि गॉगल लावून फोटो काढायला डोळ्यावरचा गॉगल काढूनच बघितला पाहिजे, कारण माझं असं आहे ना, गॉगल लावल्यावर दिसणार नाही तेवढा. बघत तिकडे पाहतो आता आम्ही सनसेट पॉईंटसाठी विचार करणार आहे. तिकडे थांबणार आहे सनसेट पॉईंट तिकडे एंडिंग वर आहे. चालेल तर मग सनसेट पॉईंट आपण दाखवू. ते व्हिडिओ काढणार आहे. भरपूर कल्चरल ॲक्टिव्हिटीचे लोक दिसतात मला. वेगवेगळे कपडे वगैरे विकतात, भाड्याने घेऊन विकतात. व्हिडिओ वगैरे दिसतील. सनसेट पाहण्यासाठी आम्ही आलो आहे आता इथं. ते बरेच टुरिस्ट दिसतात आपल्याला. बघल तिकडे पांढरं असं मीठ दिसतंय. व्हाईट म्हणतो त्या जागेला. बघू शकता आपण. जास्तीत जास्त लांब जाण्याचा प्रयत्न करतो, जास्तीत जास्त सीन कव्हर करण्याचा. आपण बघू, आपण चांगले सीन घेतलेच पाहिजेत. व्हिडिओमध्ये सनसेट घ्यायचा का फोटो घ्यायचा आता असं आहे. फोटोसुद्धा घ्यावा लागेल आपल्याला. ठीक आहे, चालेल. ठीक. सनसेट घेण्यासाठी प्रयत्न करतो, पण मला वाटत नाही ते कॅमेऱ्यामध्ये सनसेट व्यवस्थित. आपण पाठीमागचं व्हाईट रन बघू शकतो. खूप अशी गर्दी झालेली आहे. लोक खूप सारे दिसतात. पर्यटक खूप आलेले आहेत. त्याच्यामध्येच आम्ही आत्ता उद्या अमावस्याचा दिवस आहे, तर इथं चंद्र असतं तर मून लाईट आपल्याला मस्त दिसली असते. आणि मून लाईटचा इथला रेटही भरपूर असतो. पण आपल्याला जसं वेळ भेटली तसं आलेलं आहे. तर फुल मूनच्या टायमात असेल, पौर्णिमेच्या टायमात तर ठीक. सनसेट गेला मिठामध्ये गेला. सन गेला मिठामध्ये. आता संध्याकाळची वेळ झाली. पॅराग्लायडिंगचे भरपूर असे पक्षी उडल्यासारखे दिसतात वर. आणि लाइटिंग सुद्धा खूप अशी लागलेली आहे, मस्त अशी लाइटिंग. सगळे पर्यटक आपले आपले गुंगीमध्ये धुंद व्हाईट रनचा मजा घेतात. कधी भुजला आला तर नक्कीच बघा. आणि यासाठीच भुजला या कच्छ भुजसाठी. प्रत्येक जण आपापल्या धुंदीमध्ये असतो. प्रत्येक जण आपापले फोटो व्हिडिओ घेण्याच्या धुंदीत असतो. इथं भरपूर असे खेळण्याचे, पॅराग्लायडिंगचे वगैरे भरपूर असे खेळ आहेत. आता सूर्य मावळलेला आहे. लाइटिंग अशी भरपूर लागलेली इथं. तुम्हाला दाखवतो लाइटिंगचे कमानी कसे दिसतात इथे. व्हाईट डिझर्टमध्ये दाखवण्यासाठी, बघण्यासाठी खूप असं मस्त आहे. खूप सुंदर असं आणि भव्य दिव्य असं. इकडं जिथपर्यंत नजर चालेल तिथपर्यंत मीठ पांढरं मीठ असं. आणि एकदम सपाट आहे. इथं आपल्याला काय असं चढ उतार वगैरे काही दिसणार नाही. हे मीठ बनण्याचं कारण मी असं बघितलं इथं. त्याच्यामध्ये खाली जमीन खूपच 1-2 इंचावर जमीन आहे आणि जमिनीवर पाणी येत असेल. हे नंतर ते पाणी इथंच राहिल्यामुळं, खोल जर जमीन असती, खोल पाणी असतं इथं तर कदाचित हे मीठ बनलं नसतं. पण एखादे अर्धा फुटापर्यंत असेल किंवा 2-4 इंच हे असेल, त्यामुळे इथं मीठ बनतं. खूप असं मीठ पांढरं बघल तिकडं मीठ दिसतं. पोलीस लोकांना घोडागाडीची सोय आहे, म्हणजे ते पैसे देऊनच असेल. ते हा घोडा आहे आणि दुसरी आहे आता कॅमल आहे. उंटाची सवारी सुद्धा आहे, उंटाची गाडी आहे. ते उंट गाड्या दिसतात तिथे. म्हणजे एक उत्सवच आहे हा.
इकडचं उत्सवच आहे, रण उत्सव तर बरोबर का पाठीमागे इथे आम्हाला येते. आता संध्याकाळ झालेले, अंधार पडलेले आहेत, भरपूर असे लोक आपापल्या घरी जात आहेत. Allah